उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे, आज देते उद्या देते असं करत गेले. मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा मांडेन. तर त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला, तिथं तुमचे पैसे मिळून जातील. मग मी संदेश फुले आणि राजेंद्र शाह आम्ही तिघही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली, काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. असा प्रकार झालेला. किती पैसे दिले होते? नाही, पैसे दिले मी तिला. किती दिले ते त्यांनाही माहिती, मलाही माहिती. सर्रासपणे हा सगळा प्रकार राज्यभर सुरू होता त्यावेळेला नाही, 100% अजून कार्यकर्ते येतील पुढे. बघा तुम्ही, अजून आमचे शिवसेनेचे नेते सुद्धा पुढे येतील, कारण असा प्रकार झालेलाच आहे. एवढे पद नीलम गोरे यांना खरं तर शिवसेनेने दिले. एवढ्या पदांनंतर सुद्धा त्यांनी पक्ष बदल केला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीचे आरोप. कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, काल त्यांनी बघा, मुळात ते मी मागा पण सांगितलं, ते दिल्लीतलं व्यासपीठ काही राजकारणाचं व्यासपीठ नव्हतं. ते संपूर्ण मराठी साहित्य संमेलन आणि तिथं मराठी माणसाविषयी विचार मांडण्याचं व्यासपीठ होतं. तिथं ते संपूर्ण राजकीय व्यासपीठ झालं आणि त्या दिल्लीमध्ये त्यांनी बोलले आणि खऱ्या अर्थाने हे बोलण्याची गरज नव्हती. आम्हाला माहिती आहे, 43 वर्षात आम्ही उद्धव ठाकरे असेल का बाळासाहेब ठाकरे असेल यांना खूप जवळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांनी तर आम्हाला मुलासारखं प्रेम दिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.